आज सुद्धा हिलटॉप इथे एसटी स्लीप झालेली आहे. आपण कंडक्टरशी बोलूया थोडक्यात. आता काय झालं? गाडी ऑटोमॅटिक स्लिप झाली, गतिरोधकमुळे गाडी स्लीप झाली आणि आपण गाडी चांगल्या पद्धतीने कंट्रोल केली असं प्रवाशांचं म्हणणं आहे. गाडी कंट्रोल केली गाडी जागेवर त्यांनी थांबवली जरा हल्ली पण जागेवर थांबवली. तर हा सातत्याने हा 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी सुद्धा अशा पद्धतीचं अपघात सत्र हा चालूच आहे. विनेरे या रोडला कुठलाही प्रतिनिधी कोणीही जागृत होत नाहीये. ही दुर्दैवी गोष्ट आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. उद्या कुठलाही नागरिक किंवा आपला व्यक्ती कधी काही होऊ शकतं आणि आता भीतीचं वातावरण होत आहे. कंडक्टर साहेब आहेत, कंडक्टर स्वतः त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की कशा पद्धतीने गाडी बाहेर जाते, कशा पद्धतीने गाडी रोडच्या बाहेर निघते हे त्यांनी स्वतः अनुभव सांगितले. त्या पद्धतीने जे आत्मय गाडीत बसलेले सुद्धा आपले जे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की कंडक्टर साहेबांनी आपला ड्रायव्हरने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वाचवलंय. खरं त्यांचं कौतुक आहे. परंतु हे दुर्दैवी गोष्ट आहे की सातत्याने हा अपघात सत्र चालूच आहे.